सध्या की नाही हळदी कुंकवाची धामधूम सुरू आहे आणि हळदी कुंकू म्हटलं की आपल्या उत्साहाला तर आहे ना सीमाच राहत नाही. म्हणजे बघा की मस्त घराची साफसफाई, वाणसामानाची खरेदी, रांगोळ्या काढा, साड्या तयार करा. बरं, हे सगळं करत असताना आपण कितीही मल्टीटास्किंग करू देत, मल्टीटास्कर असू देत, एका प्रश्नापाशी आपल्या सगळ्यांची गाडी येऊन थांबते, म्हणजे पाहुण्यांना वेगळं काय खाऊ घालायचं. तेच तेच लाडू चिवडा खाऊ घालायचा आपल्याला कंटाळा येतो आणि पाहुणे उत्सुक असतात की आज हिच्या घरी काय वेगळं खायला मिळतंय का बघूयात. चला तर आहे ना, आज आपण असाच हाताखालच्या साहित्यात होणारा मस्त असा कुरकुरीत मटारचा वडा करणार आहोत. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त कुरकुरीत, न मैदा वापरणार आहोत न ब्रेड क्रम्ब वापरणार आहोत, पण अतिशय रुचकर, खायला चवदार असा. आणि मुख्य म्हणजे हा वडा आहे ना, तुम्ही एक दिवस आधी पण तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तळायचा आहे त्याच्या आधी फक्त तासभर रूम टेम्परेचरला आणून ठेवा. आहे की नाही झटकीपट. आणि तळून जरी ठेवला ना तरी 4 ते 5 तास असाच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतो, याची खात्री मी तुम्हाला देते. ओला वाटाणा वापरते त्यामुळे तो शिजवून घेणं गरजेचं आहे. इथे तुम्ही फ्रोझन मटर वापरत असाल तर असं ही स्टेप स्किप करा, डायरेक्ट फ्रोझन मटर तुम्ही वापरा. पण इथे पाणी उकळायला ठेवलंय, यामध्ये साखर, थोडंसं मीठ. यामुळे वाटाण्याला आहे ना रंग आणि चव दोनही छान येते. इतका सगळा नाही घालणार, साधारण एक लहान वाटीभर ओला वाटाणा. एक 7-8 मिनिटं छान उकळून घेऊयात. तो उकळतो तोवर आपल्याला सारणासाठी इतर काय साहित्य लागतं ते बघूयात. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचं साल काढून किसून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा वाटी, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, बडीशेप, बारीक चिरलेलं लसूण, जिरपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ, पाव चमचा चाट मसाला, लिंबाचा रस घेतला तरी चालेल, चिमुटभर हिंग, हळद. आहे की नाही अगदी हाताखालचं साहित्य. आणि याचं आवरण तर खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला सांगते. आधी सारण करूयात, मग आवरणाकडे बघूया. ओला वाटाणा बरोबर 5 मिनिटं मी पाण्यामध्ये उकळून घेतला. बघा छान दिसतोय. आणि थोडा आता पाण्यातून काढायची गडबड नाही करणार, हलकासा मऊ झाला आहे तो. हा उचलून असाच गरम पाण्यात ठेवणार आणि इथे तवा गरम करायला ठेवते. यामध्ये 1 चमचाभर तेल. चला आता तेल गरम झालंय, यामध्ये सगळ्यात आधी घालूयात बडीशेप. बडीशेपचा स्वाद आहे ना खूप छान येतो या सारणामध्ये. लसूण बारीक चिरलेले, हाही मिसळूयात. आहा, काय खमंग फोडणी बसली. आता यामध्ये हिंग, हिरवी मिरची हेही मिसळायचं. वाटाण्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा उकळलेला वाटाणा फोडणीत. आता हा वाटाणा हलकासा मॅश करून घ्यायचा, फक्त मोडून घ्यायचा, जेणेकरून आपण तळत असताना तो फुटून वड्यातून बाहेर नाही आला पाहिजे. वाह, काय दिसतंय बघा. आहा. आता यावर घालायचा आहे उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा. मिसळूयात. यावर आता लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करायचा, गॅस सुरू नका ठेवू. आणि हळद. आता हे मिसळून घ्यायचं. हे बघा, गॅस बंद केला आणि गॅस बंद करूनच हे सगळं एकजीव करायचं. चला, हे सगळं एकजीव झालंय. सारण बघा काय सुरेख दिसतंय, रंग सुरेख आलाय आणि हा ओला वाटाणा दिसायलाही मस्त दिसतोय यामध्ये. चला आता हे सारण तयार आहे कुरकुरीत अशा मटार वड्यांचं. तर याचं आवरणही तयार करूयात. तर काय करायचंय, 2 कप पाणी घ्यायचं, यामध्ये मीठ घालूयात, मिसळायचं आणि पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची. चला आता इथे पाण्याला मस्त उकळी आली की गॅस मंद आचर करायचा. आता यामध्ये 1 कप बारीक रवा घालूयात. आणि रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, त्यामुळे असं आहे ना पसरवून घाला, एके ठिकाणी नका घालू, म्हणजे गुठळ्या नाही होणार. हे बघा असं. आता लगोलग हा मिसळून घ्यायचा. फार वेळ लागत नाही, शिजवायचं नाही आपल्याला, फक्त हे गोळा करून घ्यायचा, म्हणून गॅस मंद आचेवर. आता गॅस बंद केला आणि हे एका डिशमध्ये मिश्रण काढून घ्या. हे बघा, हे असं फक्त गोळा करायचं, सुकवायचं बिकवायचं काहीच नाही. ओलसरपणा हवा त्यामध्ये थोडासा. चला आता हे रव्याचं मिश्रण आहे, हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं. हलकसं थंड झालंय, कणिक मळतो तसं एकजीव करून घ्यायचं. आता यातून लहान उंडा घ्यायचा. हे असे आपण याचे उंडे तयार करून घेऊयात. शक्यतो हलकसं गरम असतानाच करा, खूप सुकं सुकं नका करू. हे
चला आता यातला एक गोळा घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा. हलकंसं तांदूळाचं पीठ लावून घेते, म्हणजे मग त्याची पारी करायला अगदी सोपं जातं. तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी दुसरं कुठलंही पीठ लावलं तरी काही हरकत नाही. याने फक्त हाताला चिकटत नाही, तेवढ्यापुरतंच मी घेतलं हे पीठ. आता हे लाटून तुम्ही घेऊ शकता, किंवा मी काय करते, तांदूळाच्या पिठात घोळवून याची अशी पारी तयार करते, जशी आपण मोदकाला करतो की नाही, अगदी तशी. आता ही वाटी तयार झाली. या सारणाचा पण एक चेंडू तयार करायचा, छोटासा लिंबा एवढा. हा यामध्ये भरायचा आणि मोदक जसा आपण बंद करतो अगदी तसा सगळ्या बाजूने बंद करायचा. जास्तीचं पीठ काढते आहे आणि हे आता एकसारखा याचा चेंडू तयार करूयात. हे झाला की नाही भारी एकदम. आता हा ठेवूयात डिशमध्ये. वाटाण्याचे वडे तयार करते. तांदूळाच्या पिठात पुन्हा घोळवून घ्यायचं, लाटून घेतलं तरी चालेल. आहे सारणातून लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा, यामध्ये घालायचा आणि आपण मोदक कसा करतो तसं हे सगळीकडून जुळवून घ्यायचं. व्यवस्थित बंद झालं पाहिजे. मोदकाचा आकार नाही द्यायचा, चेंडूच करायचा याचा. जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि मग हे असं हातात घेऊन एकसारखा चेंडू तयार करायचा. चला इथे तेल कडकडीत तापवलेलं आहे. हे रव्याचं तुम्ही कचोरी करा, असे वडे करा, मेदू वडे करा, गरम गरम कडकडीत गरम तेलामध्येच हे तळून घ्यायचे. तर या प्रमाणात 11 छान वडे तयार झालेले आहे. 1 कप रव्यामध्ये 11 वडे, हे म्हणजे खूप झालं. आणि हे आता चेंडू तयार केलेले तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. डीप फ्रीजरला जर ठेवलं तर मग काय 3 महिने ठेवू शकता, पण बाहेर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 2 ते 3 दिवस तुम्ही हे तयार करून ठेवू शकता. आता गरम गरम तेलात हे वडे लगोलग सोडायचे. जी बाजू सील केली ना ती आधी सोडा, म्हणजे तो वडा फुटणार नाही. आणि जर असं ते असं वरण पण टाका आणि मोठ्या आचेवरच तळायचे. पुन्हा पुन्हा सांगते, हे वडेत ना अजिबात मंद आचेवर वगैरे तळू नका. चला एक बाजूने मस्त असा खमंग सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की उलटवायचं आणि दुसरी बाजू ही छान तळून घ्यायची. छान खरपूस सोनेरी रंगात तळायचे हे वडे. चला वडे काय कुडूम कुडूम तळून झालेत बघा. बघा काय सुरेख रंग आलाय आणि असे कुडूम कुडूम होतात तुम्हाला सांगते. आता हे घेऊयात काढून. तेल पूर्ण निथळायचं. आला आवाज? न ब्रेड क्रम, न मैदा, न काही. आणि हे ठेवूयात असे जाळीवर. ओप्स काय दिसतायत वडे, कमालदार बहारदार एकदम होतात. आता सगळेच वडे याच प्रकारे तळून घ्यायचे. पुन्हा एकदा वडा ज्या बाजूने बंद केलाय ती बाजू सगळ्यात आधी खाली. आणि एका वेळेस खूप वडे नका टाकू. आणि पुन्हा सांगते, हे मोठ्या आचेवर तळा, मंद आचेवर खेळत बसू नका. पुढची बॅच देखील खटाखट तळून झाली आहे. नादच करायचा नाही, एकदम भारी होतो हा वडा. आहा हा बघा कुरकुरीत तर काय झालंय ते. वा वा वा. आता तोडूनही दाखवते. खरी मजा तर आतच आहे. वा आ हा हा हा. उभं राहा. येस राहिले. चटणीच्या खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी मी दिलेल्या आहेत, जाऊन चेक करा. पण हा वडा असाच खायला देखील बहारदार लागतो, कारण यामध्ये मसाल्याला जी चव आहे ना ती मस्त आहे. बरं सॉस सोबत देऊ शकता, चटणीसोबत सर्व करू शकता. काय लागतात वडे तुम्हाला सांगते. बरं करून बघितले ना की पटापट फोटो काढायचे, मला शेअर करा madhurazrecipe@gmail.com, इंस्टाग्रामला टॅग करा. आणि त्याच सोबत रेसिपी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच खटाखट रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.